मनातला फोन कॉल, इथे फोन दिलाय तुला, तुझ्या मनातली एखादी व्यक्ती की हयात असेल किंवा नसेल त्या व्यक्तीला तुला कॉल करायचं, ती इमॅजिनरी कोणी असू शकते आणि मनातलं व्यक्त व्हायचंय. इतकं काम आपण करत असतो, एवढी धावपळ चालू असते, कुठेतरी व्यक्त व्हायचं राहून जातं. सो आज ते व्यक्त तुला व्हायचंय आणि मी फार, हा माझा सगळ्यात आवडता सेगमेंट आहे की कोण कोणाला कॉल लावून बोलते. सो येस. तर मला असं वाटतं की मी माननीय राजसाहेब ठाकरेंना फोन लावावा. असं तर मी बोलू शकते त्यांच्याशी, पण मला असं वाटतं की इतकं फॉर्मल नाही मी बोलू शकणार कधीच. सो दिस विल बी अ फॉर्मल कॉन्व्हर्सेशन. मी फार एक्साइटेड आहे हा फोन कॉल ऐकायला. ओके. जय महाराष्ट्र. श्रीमंत, मला एकतर सगळ्यात आधी मनापासून खूप धन्यवाद द्यायचे आहेत आणि मी आयुष्यभर तुमची ऋणी आहे आणि कृतज्ञता बाळगून आहे मनात फॉर ओपनिंग ऑफ प्राजक्त राज. तुमच्या येण्यामुळे एक तर तो सर्वदूर ब्रँड पसरला आणि एवढी पॉप्युलॅरिटी, लोकप्रियता त्याला मिळाली, पहिल्याच घटकेपासून मिळाली. यामध्ये तुमचा फारच मोठा काय सिंहाचा वाटा आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे मी ऋणी राहीन. त्याचबरोबरीनं मी मनापासून तुमची माफी पण मागू इच्छिते, क्षमा मागते जर मी त्या कार्यक्रमात किंवा नंतर किंवा नोईंगली किंवा अननोईंगली कुठेही कोणाला हर्ट केलं असेल तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागते. आणि तुम्ही तेवढं तुमचं मोठं मन आहे की तुम्ही क्षमा कराल, आय एम शुअर. आणि मी तुमचे आशीर्वाद इच्छिते की इथून पुढे मी जे पण करेन असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत आणि शुभेच्छा सदिच्छा पाठीशी राहू देत. आय सीक युअर ब्लेसिंग्स फॉर माय एंटायर लाईफ. सो या लवकरच भेटूया. हे समक्ष कदाचित मी अशा पद्धतीने बोलू शकले नसते. सो दिस फोन कॉल. जय महाराष्ट्र. धन्यवाद. किती मस्त. मला फार आवडला हा फोन कॉल कारण ते आले होते प्राजक्त राजच्या ओपनिंगला आणि मनापासून ते फार बोलले. ते आपल्या विविध कार्यक्रमांना सुद्धा हजेरी लावतात. सो ना कुठेतरी त्यांच्यातलं ते या क्षेत्राबद्दलची आवड दिसून येते. अपार प्रेम टुवर्ड्स महाराष्ट्र.